आपल्या इकडे एखाद दुसरं सांबर दिसते इथे 20-20 कळ आणि अंगणात येऊन तुळस पळून जातात. आपल्या इकडे बिबट्या कुत्री पळवते, इथे काळ्या बिबट्या कुत्री पळवते. प्रवीण तर पायवाट चालू झाले, मरणाची जवळ आहे ती इथं. 5-6 आहेत माया पाया बुटावर, 5-6 आहेत माया. अरे बिबट्याच तसे आहेत प्रवीण. कुठे आहेत? गुड मॉर्निंग. सकाळचे 6 वाजलेत आणि मंदिराच्या बाजूलाच एक सुंदर असा ओढा आहे जंगलात. अजूनही आमचे बरेचसे मेंबर्स झोपलेले आहेत. तोपर्यंत हा ओढा पाहायला आम्ही आलो आहे. आता लवकरच आम्ही फ्रेश होऊन आवरून चहा घेऊन निघणार आहोत. इथून जवळच एक भेकुर्ली म्हणून गाव आहे. 8 ते 10 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. तर आता इथून आम्ही त्या गावात जाणार. तिथं जाऊन एखादं मंदिर बघून त्या मंदिरात आजची वस्ती करायची, गाव बघायचं, जवळपास जंगलामध्ये फिरायचं, काही स्पॉट्स आहेत का बघायचे, जंगल भ्रमंती करायची आणि दिवसाला साधारण आज एक आमचं 10 ते 15 किलोमीटर वॉक होईल. अशा दृष्टीने आजचा आमचा प्लॅन आहे. तर बघूया, मी तुम्हाला दाखवतो आज ओढा किती सुंदर आहे. अक्षय आवरले? हो. श्रीधर उठा की. अरे उठा की रे अक्षय, उठव जरा त्यांना. तसं नको रे, तसं नको. उठा रे उठा, वेळ झालाय. जायचंय पुढे, चालायला चालू करायचंय. कुंभवडे गावातील श्रीखंडेश्वर मंदिरात ट्रेकिंग मधली पहिली सकाळ झालेली आहे. पहिला दिवस संपून पहिली सकाळ झालेली आहे आणि सकाळ सकाळी प्रवीण चहाची तयारी करताना. झाला रे चहा? झाला. घेऊ देत सगळेजण आता वाटत. येऊ देत ती प्रथम येऊ द्या ती. स्वतःच उपसलीस तू काल? बरं झाली जो. एक नंबर, फर्स्ट क्लास. आवरा चला आता. बसलं काय रे त्याला? जरा थांबा. मुस्काड तर दिसत लगेच पाटील साहेब असू दे की हो. गॅप ठेवा. आता भिकुर्लीत जाऊन आपण काय करायचं?
आता भेकुर्लीत आता इथनं एक 8-10 किलोमीटर भेकुर्ली आहे. बर आपल्याला एक तास थांबत थांबत गेले 1-2 तास लागतील. बरं. 2-2.5 तास. बर जाऊया तिथं. मंदिर आहे आणि मंदिर एक आहे तिथे विचारलं मंदिर आहे? आपण. हा एक मंदिर आहे तिथं. गावकऱ्यांकडनं आपण परवानगी घेऊन मंदिरात थांबूया. ते बाबा देसाई म्हणून आहे. हा ते चौकुळीमध्ये आपल्याला रेफरन्स त्यांनी सांगितला. ते बाबू देसाईला जाऊन भेटूया आणि आज मंदिरातच थांबूया. आणि काय करायचं सांगतो प्रवीण. बर मंदिरात थांबायचं, गाव फिरूया, गाव एन्जॉय करूया. बर आसपास संध्याकाळी जंगलातले स्पॉट बघूया, जंगल फिरूया हा चालतंय. बरोबर आणि आजचा दिवस भेकुर्लीतच थांबूया. चालतंय तसं करायचं. पाणी बघायला मिळावं. काहीतरी गेलं, काहीतरी होतं. काहीतरी होतं ते. कुणाला चापी लागते. फोन करा पाहिजे. आहे होय ह्या वर्षी पुढच्या वर्षी. येसन ना. पाणी पिणार आहे. मला पण तेच वाटलं. रस्ता आहे ना. रस्ता का हे का वाईट होता. गांडो ती बुळबुळीत आहे रे, त्यामुळे त्याचा आवाज येईल. वास सोडतच नाही माझ. त्याला एवढं जेवी सांभाळायचं म्हणजे सांगा की पुढचं काय प्लॅनिंग आता. प्लॅनिंग आपण भेकुरीचं प्लॅनिंग आपण मगाशी ठरलं तसंच जायचं. पण माझं काय म्हणणं आहे माहिती आहे काय, संध्याकाळी प्राणी बघायला जायचं. काल आपण रात्री मंदिरात थांबलेलं त्यावेळी सांबराचा आवाज ऐकला. त्यानं पण ऐकला का नाही. सांबराचा आवाज आलेला. आणि ते परब साहेबांच्या घरी आपण चहा पिला त्यावेळी परब साहेब काय म्हटले की पट्टेरी वाघाचं अस्तित्व आहे. काळे बिबटे अंगणात येऊन कुत्री नेतात. आणि प्लस सांबराची 20-20ची कळप आहे. अंगणात येऊन सांबर तुळस खाऊन जात आहे. प्राणी आहेत. आणि त्याच्या पण खाली आता आपण भेकुर्लीला बेचक्यात जाणार, अजून दरीत जाणार. त्यामुळे त्यांनी सांगितलं तुम्हाला तिथं प्राण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे जास्त चालत बसायचं नाही. भेकुर्लीत आज स्टॉप हॉल्ट करायचा आणि संध्याकाळी जंगलात एक फेरी पाणवट्यावर कुठं तर मोऱ्या प्राणी बघायला मिळते. जिथं प्राणी असेल तिथल्या लोकांना विचार. लोकल एखादा घेऊन जा ना वाटाडी. आपल्याला तिथं बघायला मिळेल. सायटिंग होणार चांगलं. त्याला घेऊनच जाऊया. ती जरा दाखव म्हणत आपल्याला माहिती आहे. पाण्याचं ठिकाण आहे ना. होय राऊंड साईड रिव्हर. आता इथं असं या रोडला 8 ते 10 किलोमीटर होते. आणि संध्याकाळी 5 किलोमीटर 15-16 किलोमीटर जास्त दिसतात आपल्याला. नाही पण मला सांग, आपल्या इकडे एखाद दुसरं सांबर दिसते इथे 20-20चे कळप आणि अंगणात येऊन तुळस खाऊन जात आहेत. आपल्या इकडे बिबट्या कुत्री पळवते, इथे काळ्या बिबट्या कुत्री पळवते दारात येऊन. ब्लॅक पॅन्थर. डेन्सच आहे रे वाघाचं सायटिंग या रोडला. कुंभोडे साईडला कायमच आहे मध्ये पट्टेरी वाघाचं. बरोबर 8 वाजले ने.
प्रवीण तर पायवाट चालू झाले, रस्ता बारका झालाय. हळूहळू वाट डेन्स व्हायला आता प्रवीण. ही पायवाट फक्त सोडून उपयोग नाही बघ, ह्याच वाटेने खाली उतरायला पाहिजे. प्रवीण जंगल आता डेन्स होत चालली. ते नाही राजा मामा, माग त्या पुलाच्या इथं पुढे फाटा फुटला नव्हता ना कुठला? कारण आता चुकून वाटेत जर फाटा फुटला कुठे वाटेला काय, तर उजवी बाजू धरायची, उजवी बाजू सोडायची नाही, उजव्या बाजूनच पुढे जायचं. पाणी नाहीच मध्ये मिळालं तर प्यायला पाहिजे. घाल साईडला. प्रवीण जळू भरणाचे आहेत बघित. थांब जरा जवळ एक 7-8 10 आहेत माझ्या पायावर. काढायला पाहिजे मला. ते आत चढणार बुटात जाणार, ते मला बी लागलं. काढ किती आहे ना आज जाणार बुटात. आत बुटात गेले की अवघड होते रे. 5-6 आहेत माझ्या पाया बुटावर, 5-6 आहेत माझ्या इथे बुटावर. छोटे आहे ते. उलट्या साईडने ढकल. हा तिकडे ढकल. पडला काय? मामा एवढं आहेत बघा पायावर. कुठे नाही काढली. इकडं आहे तिकडे, इकडे इकडे या पायाला. थांबू नका रे, त्या अख्ख्या तेव्हा पाया परत चढाल्यात. मी पहिला बॅग ठेवतो. पाणी मला झीप दुखायला आणि माझी जळून भरणाचे आहेत. प्रत्येकाच्या बुटावर 7-8 जवळ आहेत. जळू काढून घ्या पहिला. व्यवस्थित बाहेर खालचं दखून भरून नको. नाही दाखव. जळू चेक करा. पाय चेक कर राजामा. राजामा जळू वगैरे आहेत का बघ, पाय चेक कर. नाही माझ्याकडे तर नाही. वकील बाई काय ते मोबाईल म्हणते तिची जरा नंबर आहे का बघूया. तुमच्या ते परत झाला ते आपले प्रल्हाद का माझी पोलीस मित्र पोलीस पाटील. प्रभाकर नाव लक्षात. बरोबर. हा त्यांच्यात आम्ही गेलो. शाकाहारी असते आमची. डाळ बटाटा वांगी आमची घरात भात आणि ती एकत्रच करायचं आणि जेवायचं सोबत. सगळे डॉक्टर नाही, एक डॉक्टर आहेत ह्यांचं. अरे उठ की रे. त्याला संध्याकाळी भजनाला जाता येईल यांच्यावर.
संध्याकाळी जाऊया, वर कातळ आहे, पाणी बघायला वर कातळावर अरे बिबट्याच तसे आहेत ग प्रवीण. कुठे कुठे बिबट्याचे आहेत, बिबट्याचेच आहेत. हे 3-4 दिवसापूर्वीचे आहेत, ताजा नाही पण बिबट्याचे आहेत. 3-4 किंवा या आठवड्याभरातले आहेत. पावसामुळे जरा विस्कटल्यानंतर कसं आहे, कसं कळते म्हणजे काय, ह्या आत ही माती आहे की नाही, हे बघ, ही बांधीव असते, हे ताजा ठसा बांधीव असतोय, त्याची माती त्या ढासळल्या, बाजूला बोट त्यामुळे ते लक्षात येते की जुन्यातला एक आठवड्याभरातला आहे ते. आणि त्याच्या पण आधीचा का नाही आहे, पाऊस पडून गेला नाही तर तो विरघळून गेला असता, तर त्याच्या पण पूर्वीचा असता. तर जवळजवळ 2-2.5 तास चालून अंदाजे 10 किलोमीटर अंतर पार करून आम्ही आता सध्या भेकुर्ली गावात पोहोचलेलो आहे. पायवाटेशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. बरोबर, जंगलातल्या वाटेनं आता आपण भेकुर्लीला पोहोचलोय. त्यांचं घ्या.